नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिमिटेड जज जेली कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतल्या सुमीला भेटणार आहोत, समरला भेटणार आहोत. सुमी हे मालिकेतलं नाव असलं तरी अमृता धोंगडे हे तिचं खऱ्या आयुष्यातलं नाव. तर समर म्हणजेच तेजस बर्वे या दोघांशी आज आपण गप्पा वाहणार आहोत. रोजच आपण कुटुंबाशी संवाद साधतो. आज आपल्या कुटुंबातले सदस्य असलेल्या या झी मराठी परिवारातल्या मिसेस मुख्यमंत्री मालिकेतले सुमी आणि समर यांना बोलतं करूया. ॲज अ समर म्हणून बघायला गेलं तर समर आणि सुमीचं रिलेशन खूप चांगलं आहे. जशी सुमी सगळ्यांची मिरवते आणि जिरवते तशीच आमची अमृता धोंगडे सुद्धा अशीच मिरवते आणि जिरवते. पण तेजस आणि अमृताचं बघायला गेलं तर दोन्ही वेगवेगळे टोक आहेत. ती इतकी फडांग आहे की ती कधी तुम्हाला काय बोलेल तुम्हालाही पत्ता लागणार नाही. तेजस आणि अमृताचं अजिबात जमत नाही, पण समर आणि सुमीचं खूप जमतं. तुम्हाला सिरियलमध्येही खूप जाणवत असेल की आमचे शेरसिंग म्हणजे माझे डॅडी हात असे ठेवल्याशिवाय नीट बोलूच शकत नाही आणि माझी मम्मा पदर असा केल्याशिवाय नीट बोलूच शकत नाही. झी मराठी आणि होम मिनिस्टरच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. अमृता, बालपण कुठलं? बालपण तसं म्हणायला गेलं तर आहे मी कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची तसं म्हणायला हरकत नाही. आणि गेल्या काही वर्षांपासून मी पुण्यात आहे राहायला. तेजस? मी जन्मल्यापासून पुण्यात, टिपिकल पुणेकर. अच्छा, पुण्यात कुठे? पुण्यात आधी मी शुक्रवार पेठेत राहायचो, आता मी नांदेड सिटीच्या इथे राहतो, सिंहगड रोडला. तुमच्या घरी कोण कोण? कोल्हापुरात? कोल्हापुरात तसे माझे आजी आजोबा असतात, पण आता फॅमिली सगळी माझी पुण्यात आहे. आई वडील. घरी कोण कोण? मम्मी आहे, डॅडी आहेत माझे, भाऊ आहे, वहिनी, बहीण माझी. आई बाबा काय करतात? डॅडी माझे ST मध्ये ऑफिसर आहेत, ते DSO, आणि मम्मी गृहिणी आहे. आणि आई बाबा? आई बाबा, माझी आई आधी सेंट्रल एक्साइजमध्ये होती, तिने VRS घेतली, आणि बाबांचा डॉक्युमेंट कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे. मग तुम्ही घरात तिघेच? नाही, माझी मोठी बहीण, तिचं लग्न झालं 6 वर्षापूर्वी, आता तिला एक लहान मुलगा आहे. ती कुठे असते? ती पण पुण्यातच. सगळे पुण्यातच है ना. पुण्यात राहून मुंबईत यायचं आणि मालिकेत काम करायचं, कसा असतो रे अनुभव? खूप सुरुवातीला घाबरत होतो मी, कारण फॅमिलीपासून कधीच लांब गेलेलो नव्हतं इतका. पण जसं मुंबईत आलो तसा आपापलं राहायला शिकलो हळूहळू मी. पण का, म्हणजे का घाबरत होता तू? म्हणजे लहानपणापासून फॅमिलीला सोडून कधी राहिलोच नव्हतं. तुमच्या घरातलं या क्षेत्रात कोणी नव्हतं ना? नाही, कोणीच नाही. कोणीच नाही. अचानक या क्षेत्राकडे कशी? अचानक म्हणजे लहानपणापासून जसं प्रत्येकाच्या अंगात एक कला काहीतरी असते, तशी माझ्या अंगात कला म्हणतात तर ती डान्स आणि कथ्थक मी शिकले. माझ्या आईची इच्छा होती की नाही तू शिकायचं म्हणून, मग तिच्या इच्छेसाठी मी शिकले. मी डान्सला मला मम्मीने घातलं आणि त्यानंतर रेणुका स्वरूप पुण्यातच. हां, त्यामुळे मग ते करता 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 मग अशी ओळख झाली एकमेकांसोबत. मग नंतर सांगितलं की अशा अशा ठिकाणी ऑडिशन्स होत असतात, मग तू ऑडिशन ट्राय कर. मग सहज म्हणून मी शॉर्ट फिल्मची एक ऑडिशन दिली, आणि शॉर्ट फिल्म म्हणजे माझ्यासाठी गो केवढी मोठी मूवी आहे ही, अशा ह्याच्यासाठी अशी वाटायची मला. मग तेव्हा मी एक शॉर्ट फिल्म केली, पण ती नशिबाने कुठेच नाही दिसली. मग मी दुसरी शॉर्ट फिल्म केली, तीही नाही दिसली कुठे. ओके म्हणलं, नो प्रॉब्लेम. मग अशी ओळख होत 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 मग गणपतीचे जे देखावे आपण असतात, जिवंत देखावे, त्यामध्ये मी एक काम केलं. मी 10 दिवस रोज तिथे जायचे. एक ॲक्ट होता आमचा शिवाजी महाराजांचा, त्याच्यामध्ये मी जिजामाता झाले होते. मग अशी होत होत सुरुवात. मग एकदा एक ऑडिशन होतं, मी जी पहिली फिल्म केली मिथून नावाची, मिथून म्हणून, तिथे सिलेक्शन झालं माझं. तेही ॲज अ लीडला झालं डायरेक्ट. मला थिएटर एक्सपिरियन्स नाही किंवा मी कुठे जास्ती कामं केली आहेत यातलाही भाग नव्हता. मग डायरेक्ट मी ती मूवी केली, आणि त्या मूवीनंतर मग परत ओळखी झाल्या. माझे डिरेक्टर आहेत जे पहिल्या मूवीचे, प्रकाश पवार म्हणून, त्यांच्या ओळखीचे होते लागिरीमधले, जी आपल्या झी मराठीवर लागिरीची सिरियल चालू होती. मग तिथे त्यांची ओळख होती. मग तशी ओळख होत 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 त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. लागिरीमध्ये एक छोटूसा रोल होता एका मुलीचा, आणि त्यावेळेस मी माझं सर्चिंग चालू होतं. मुंबईला येत होते मी, म्हणजे मीही केलं आहे असं स्ट्रगल जे असतं आर्टिस्ट जे करतात ते प्रॉपर मीही केलेलं आहे की मी मुंबईला यायचं म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो अजूनही. म्हणजे इव्हन आजही येताना मला असं झालं होतं की शेट परत मुंबईला जायचं आहे का, कारण मी खूप घाबरते, काय माहीत नाही, कारण मी गेलीच नाही कुठे बाहेर.
त्यामुळे ह्याशी सुरुवात होत 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 मग लागीरच्या नाही, पण मग या ह्याच्यात कसं काय या मालिकेत हा मिसेस तेच मुख्यमंत्री- ऑडिशन मी जी दिली लागीरसाठी जी ऑडिशन दिली होती ती त्यांनी रिजेक्ट केली. माहीत नाही का, कारण बहुतेक नशिबात माझ्या मिसेस मुख्यमंत्री होतं आणि ती ऑडिशन श्वेता मॅमकडे ज्या आमच्या प्रोड्युसर आहेत त्यांच्याकडे माझी ऑडिशन लिंक होती ती, आणि मिथुनचं पण ट्रेलर वगैरे होता, त्यामुळे त्यांनी ते पाहिलं आणि माहीत नाही का मिसेस मुख्यमंत्रीसाठी ही जाऊ शकते हे त्यांनी तेव्हाच डिक्लेअर करून टाकलं. आणि मग त्यांचा स्वतःहून मला मेसेज आला होता, मकरंद गोसावी जे आहेत कास्टिंग डिरेक्टर आमचे, त्यांचा स्वतःहून मेसेज आला की अमृता असं असं आहे आणि तू येऊन तू सिलेक्ट झाली आहेस. मग आता काय घरातले म्हणतात? आता बापरे खूप खुश आहेत, खूप जास्ती, खूप जास्ती. तुमच्या बाबतीत काय घरात? माझ्या बाबतीत माझ्या फॅमिलीतलं कोणीच या फील्डमधलं नाही कधीच, पण सपोर्टिव्ह सगळेच होते. आणि माझी खरी सुरुवात झाली कॉलेजपासून, कारण 10वीपर्यंत एक साधा शाळेत जाणारा अभ्यास करणारा असा मुलगा होतो मी. तर 11वीत SP कॉलेजला आल्यानंतर फिरोदिया करंडक मी पहिल्यांदा केला आणि तिकडे मी अभिनय करत नव्हतो. मी 8वीपासून मी तबला शिकायला सुरुवात केली होती अशीच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून. पण ते खूप चांगली गोष्ट झाली की आईबाबांनी फोर्सफुली मला शिकायला लावला तबला आणि मी आवडीने शिकला तो. तर मी 11वीमध्ये म्युझिक सेक्शनमधून आधी काम केलं फिरोदिया करंडकला, आणि ज्या 1-2 मानाच्या स्पर्धा असतात फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक, तर या मी 11वी 12वी आणि फर्स्ट इयर या 3 वर्षी मी त्या स्पर्धा केल्या आणि त्याच्यातनं एक्सपिरियन्स वाढत गेला थोडासा. मग या मालिकेत कसं काय? हां, मग नाटकाचा जो एक तो किडा चावतो तसा एक तो किडा चावला मला, आणि मी फर्स्ट इयर नंतर असं डिसाईड केलं होतं की सेकंड इयर थर्ड इयर एक्सटर्नल करूया आणि लेट्स सी बाहेर काहीतरी आपण बघूया, काम करूया. ऑडिशन देत होतो मी आणि तेव्हा मला पहिल्या सिरियलसाठी कॉल आला होता. तर ती माझी पहिली सिरियल होती जिंदगी नॉट आउट, आणि त्या सिरियलमधनं नंतर मग आणखी पुढची मी फिल्म केली एक, परत आणखी अशी काही नाटकं केली मी. आणि आत्ता मी मेमध्ये, म्हणजे हे खूप अर्जंट कास्टिंग होतं, मी खूप वेळा सांगितलं होतं त्याला, तरी अनएक्सपेक्टेड होतं आणि ते खूप, कारण मी साताऱ्याचं शूट करत होतो आणि रात्री आमची नाईट शिफ्ट होती, सकाळी आमचं पॅकअप होणार होतं, रॅपअप. तर रात्री मला 11 वाजता फोन आला की एक ऑडिशन आहे, अर्जंट पाठव पटकन म्हणून. मग मी ऑडिशन पाठवली ती आणि मला म्हणले होते की सकाळी 7 वाजता ये सेटवर, आपण बघूया. आणि मी सेटवर जो आलो तर मला वाटलं की कॉस्ट्यूम ट्रायल्स किंवा जनरल एक फायनल ऑडिशन असं काहीतरी करणार होतो आम्ही. तर मला घेऊन गेलं ते डिरेक्टली प्रोमोसाठी आणि मी त्या दिवशी अचानक 2 प्रोमोज केले आणि मी सिरियलमध्ये इन झालो होतो अनएक्सपेक्टेडली एकदम. पण ह्या मालिकेचा पहिला प्रमो केला आणि मग मिसेस मुख्यमंत्रीचा पहिला प्रमो TV वर आला, बरोबर? काय होती प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे ते आता बिल्टअप होत गेलेली प्रतिक्रिया होती, कारण मी जेव्हा फोन आला होता प्रोमोसाठी तेव्हा मी सांगितलं होतं की आई असं असं झी मराठीसाठी एक शो आहे. ते म्हणले की ओके. सो त्यांना तेवढं वाटत नव्हतं की हा नक्की झी मराठीवर काम करतोय का नाही, बिकॉज हे अनएक्सपेक्टेड असतं की पटकन एखाद्याला झी मराठीवर काम मिळणं, कारण ही मोठी गोष्ट असते खूप. सो ही बिल्टअप होत गेलेली थोडीशी प्रतिक्रिया होती. आणि जेव्हा फायनली प्रोमो आला तेव्हा दनादन एक तर फोन यायला लागले घरून, व्हिडिओ कॉल्स फोन्स हे खूप यायला लागले, आणि ते काय म्हणतो आपण एक हँग झाल्यासारखं जे होतं ना, की हे खरं आहे ना, मी पिंच करून बघितलं होतं अनेक वेळा स्वतःला की हे खरंच आहे ना. तुमच्या बाबतीत काय झालं? माझं तर म्हणजे माझे डॅडी जरी मला सपोर्ट करत नव्हते तरी त्यांची मनात एक इच्छा होती की आपल्या सोनील म्हणजे मला झी मराठीवर त्यांना बघायचं. तर त्यांची ती कृपा झाली, माझ्या देवाने ती ऐकली त्यांची प्रार्थना आणि मला तो खूप मोठा ब्रेक मिळाला. आणि ॲज अ लीड म्हणून मला जेव्हा समजलं की झी मराठी आहे, मी खरं तर हे खरं नव्हतं वाटलं, कारण झी मराठीसारख्या वाहिनीवर येणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे. माझ्यासारख्या खूप मुली आहेत ह्या ह्याच्यात की त्यांची इच्छा आहे स्वतःहून की आपण झी मराठीचा एक भाग व्हावा. जेव्हा माझा पहिला प्रोमो आला हाल्याचा, नशिबाने मी तेव्हा माझ्या घरीच होते आणि जेव्हा दिसला TV वर ही मीच आहे का असं मला 2 मिनिटं वाटलं, कारण साईडला झी मराठीचा लोगो होता. खूप भारी वाटलं. शेजारी मम्मी बसली होती, तिच्या डोळ्यात पाणी येत होते. मग तिचं म्हणजे असं झालं होतं की माझी इच्छा तू पूर्ण केलीस तू, कारण तिची इच्छा एक होती की मला तिला डॉक्टर करायचं होतं, पण मी डॉक्टर नाही झाले, मी स्पेलिंग मिस्टेक झाली. नाही, पण चांगलं झालं. कसं असतं सेटवर वातावरण? कारण आता तुम्ही साताऱ्यात, मुंबई पुण्यातनं कलाकार तिथे जातात आणि तिथे तुम्ही सेटवरती जाऊन राहता. कसं असतं वातावरण सेटवर? वातावरण आमचं खूप छान आहे. आणि जेव्हा स्टार्टिंगला आलो तेव्हा एक तर गावाकडं पूर्ण
मग गावाकडचं वातावरण आम्हाला म्हणजे मला तरी सवय आहे, तेजसला माझ्यामध्ये इतकी सवय नव्हती गावाकडे राहायची, त्यामुळे थोडासा सेटवर थोडा प्रॉब्लेम झाला. पण नंतर जसे जसे दिवस होत गेले, आता 4-5 महिने होत आले सिरियल चालू होऊन, आम्ही रुळत गेलोय त्या लोकांमध्ये. लोक आम्हाला येऊन भेटतात, लोक खूप प्रेम करतात गावाकडची, तिथले आजूबाजूची जी आहेत. आणि माझे जे घरातले आहेत, सुमीची खानावळ ज्यांचं ते घर आहे, ते बाबा त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर, खूप जास्ती. ते हा कधी घरात आला की माझ्या सुमीला त्रास द्यायचा नाही, इतकं याला बोलत पाहिलं माझ्या सुमीला त्रास द्यायचा नाही. ते इतके इन्व्हॉल्व्ह झालेत. लग्नाचे जे एपिसोड झाले तेव्हा हळदीचं माझा जो गेटअप होता, लग्नाचा होता, त्या बायका स्वतः येऊन मला मीठ मिरचीने आपली नजर जी काढतात, तिथे येऊन मला काळा टिक्का लावत होते. म्हणजे त्यांना मी ही त्यांच्याच ह्याच्यातली वाटत होते, मला ते कधीच असं हे करत. आणि आम्ही दोघंही सेटवर असताना खूप छान असतो. खऱ्या आयुष्यात लग्न झालेली कुटुंब इथे आलेली आहे. तुम्ही मालिकेतलं कुटुंब आज इथे आहे असं पहिल्यांदा घडतंय. कसं काय, कसे होते ते 4 दिवस आई ग. लग्न? आमचे खरं तर म्हणजे आम्ही एका पॉइंटला होतो की आपलं खरंच लग्न होतं. अरे म्हणजे कारण जे गुरुजी होते ते सगळे खरे मंत्र म्हणत होते. आणि कट झाल्यानंतर, शॉर्ट कट झाल्यानंतर सुद्धा ते मंत्र म्हणत होते. आणि आम्ही सगळे विधी म्हणजे सप्तपदी, मंगळसूत्र आणि बरेच कुठले फेरे सगळे आम्ही विधी केले. तर आम्ही गुरुजींना नंतर विचारलं की आम्ही खरं लग्न झालेलं नाहीये ना आमचं. आणि गंमत म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की ऐक ना अमृता, तू ना सुपारी ठेव जवळ. म्हणलं म्हणजे तुला गुरुजींनी सांगितलं नाही तर आपल्या दोघांचं खरं लग्न होईल. मी त्यांना जाऊन विचारलं, म्हणलं तुम्ही सांगितलंय का त्याला सुपारी हातात ठेवायला? नाही, मी असं काही नाही सांगितलं. म्हणजे तू काही काय सांग. पण सगळ्यात असं फसवणं वगैरे गंमत करणं हे चालूच असतं सेटवर खूप. हो ना? आम्ही दोघं तर म्हणजे आता गोड बोलतोय. का आता गोड बोलताय? म्हणजे 2 वाघ एका टेरिटरी मध्ये राहत म्हणजे मी आणि तेजस 2 टोक आहेत, खूप वेगळे आम्ही. म्हणजे आमचं कधी इतकं पटत नाही सेटवर. का? सारखं टॉम अँड जेरी सारखे भांडणं सुरू असतात आमची कारण सारखी. पण ती सिरियसली भांडणं नसतात. तुमच्यामध्ये पाठांतर कोणाचं Timepass fast वाली. होतं? पाठांतर कोणाचं पटकन होतं? मग एखादा शॉट 2दा-3दा रिटेक झाल्यावर काय वातावरण होतं? माझा क्वचित होतो. मला हिची सुरुवातीला माझी चिडचिड व्हायची की काही पाठ करत नाही मुलगी, किती वेळ लावते. मला सवय झाली तशी. मला कसं झालं स्टार्टिंगला की खूप प्रेशर आलं माझ्यावर. एक तर सिरियल लीड करते आणि ते एवढे स्क्रिप्ट माझ्या हातात यायचे. बापरे, आपण कसं करणार हे? तर पहिला थोड्या दिवसात माझं वजन कमी झालं होतं. नंतर पाठांतर करून वजन कमी होत असेल तर कृपया मला स्क्रिप्ट पाठवा. नाही, पण आज पहिल्यांदा मिसेस मुख्यमंत्रीच्या या गप्पांच्या ओघात कळलेलं आहे की पाठांतर करा, वजन कमी होतं. आणि व्यवस्थित पाठांतर केलं की समाजातलं वाढतं. हो की नाही? थँक्यू. बरं, जेव्हा लग्न झालं तुमचं तेव्हा घरच्यांचे काही फोन आले की नाही विधी वगैरे बघून? दुसऱ्या दिवशी माझ्या आईचा फोन आला होता आणि मी नव्हतो, मी सीन मध्ये होतो कुठेतरी. माझा फोन होता, हिनी उचलला फोन. काय सासूबाई असं म्हणून मी फोन उचलला होता हिनी. मग आता पण मध्ये बर्थडे झाला माझा, मम्मीने मला रिंग घेतली गिफ्ट. हा म्हणे जावायला काय घेतलंय का विचारते. म्हणजे घरच्यांचं असं झालंय की आता कसे जावे बाबा बरेच ना. खरं म्हटलं खोटं आहे हे सगळं, कळतंय का तुम्हाला? वेगळा आनंद असतो हो की नाही मालिकेतला. कसं वाटतं तुला हे सगळे फोन आल्यावर? मजा येते. जावई बापू म्हटल्यावर नाही, ती खेचाखेची असते माहिती असतं. मी पण सासूबाई म्हणून बोलत असतो कधी. आणि ही सुद्धा सासूबाई, हिने पहिल्या दिवशी माझ्यावर बॉम्ब टाकला होता. आईला म्हणे असं झालं होतं आईला की सासूबाई हे काय नवीन हो ना. बरं, आता एक खेळ आहे. हा चेंडू आहे ना, हा तुम्ही अशा पद्धतीने या फळीवर मारायचा किंवा आपटायचा, तो परत येऊन तिकडे चिकटला पाहिजे. बर, तुम्हाला 10 संधी, त्यांना 10 संधी. आणि या 10 संधीमध्ये दोघांचे मिळून 10 गुण मिळाले पाहिजेत. ओके, चला सुरू. एक, दोन, तीन, सगळं लागतं ना माझे. चार, 5, वाढला 5, नाही तो गेला, उचला.
6 7 अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. तुम्हाला विचारतो, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल? मी माझ्या डॅडीना सॉरी म्हणेन. कधी कधी चुकून रागात बोलते किंवा मम्मी असते तिला बोलते, भाऊ आहे बहीण आहे, सगळ्यांनाच मी सॉरी म्हणेन. सेटवरची जी लोक आहेत माझी जर चिडचिड होत असेल कधी कधी मला खूप, कारण टेन्शन असतं, तेजसला सॉरी म्हणेन की जर माझं चुकत असेल तर, कारण हा खूप समजून घेतो मला प्रत्येक गोष्टीत. तर तुलाही सॉरी. आणि जर माझं खरंच माझ्याकडून चुकलं असेल तर त्या सगळ्यांना मी सॉरी म्हणते. मी या निमित्तानं मी आजपर्यंत ज्या कोणाला दुखावलंय, ज्या कोणाला हर्ट केलंय, त्या सगळ्यांना सॉरी म्हणतो. अनेक लोक असतील असे, मी एक नाव नाही घेऊ शकत आत्ता, पण असे अनेक लोक आहेत, सगळ्यांना सॉरी म्हणतो. बरं, आता एक खेळ आहे. खेळामध्ये ना चित्र काढायचं आहे आणि ते चित्र तू ओळखायचं आहे. आता सुमी कशी चित्र काढणार ती आम्हाला बघायची आहे. हं, घ्या. चला, वेळ सुरू झाली. चला, 10 9 हे काय? ससा, 8 मांजर, 7 बकरी, 6 5 4 3 2 वेळ वाघ. संपली. वाघ नाही, लांडगा आहे तो. हा. बस. एस टी. वा वा, अभिनंदन. चला, एक बक्षीस मिळाला. आता द्या त्यांच्याकडे. दहा, नारळ नाही, 9 काय म्हणतात? 8 बोलायचं नाही. नीरा. 7 6 नीरा. 5 अंगठी. 4 घड्याळ. 3 काय असते हे? 2 1 सुतळी. वेळ काय? अंगठी काय आहे? दोरी. संपली. सुपारी. ही सुपारी नसते. सुपारीचं झाड असंच असतं. गेलं बक्षीस. गेलं. खुश. एक गेलं. अरे देवा, तुझा मला नाही मिळालं, त्याला पण नाही मिळालं. खुश. चला, वेळ सुरू झाली. 10 9 ही मिरची आहे. ही फुरफुराची. 5 जेल. 4 बोलायचं ना, ऍक्टिंग नाही. 3 लवंगी मिरची. अभिनंदन. चला, झी मराठीकडून हे बक्षीस. तुमच्या दोघांच्याही मनातली जी जी स्वप्न आहेत ती पूर्ण हो. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. झी मराठीकडून ही भेटवस्तू, खूप छान छान कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी अभिनंदन. तथास्तु पुणे यांच्याकडून सुमीला मिळते आहे ही पैठणी. सुमी, समर या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. मिसेस मुख्यमंत्री ही मालिका पाहत राहा, आशीर्वाद देत राहा आणि झी मराठीवरती कायम प्रेम करत राहा. झी मराठीचा हा होम मिनिस्टर संध्याकाळी 6 वाजता, इतके दिवस तुम्हाला 6:30 वाजता बघायची सवय आहे. 6 वाजता आता होम मिनिस्टरचा हा आनंद पूर्वीसारखाच तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा असाच आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.